हॅलो, हाय गायज, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी आलेले आहे नवीन शूटसाठी म्हणजेच राजस्थान साडीजमध्ये आलेले होते. कारण की त्यांचे नवीन कलेक्शन आलेले होते. त्या कलेक्शनचं शूट करायचं होतं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. कारण की साडीज म्हणजे मुलींचं जीव की प्राण. पण इथे आल्यानंतर ना कळालं गाईज की नाही स्क्रिप्ट तयार होती, ना साडीज सिलेक्ट केलेल्या होत्या आणि साडीज सिलेक्ट नाही तर ब्लाऊजचा तर प्रश्नच येत नाही. तेच आता हे राकेश भैया आहेत, जे इथले सेल्समन आहेत. ते मध्ये दाखवत होते. साडीज आणि ब्लाऊजमध्ये आम्ही सिलेक्शन केलं. त्यानंतर मी ज्वेलरी घालून रेडी झाले. मेकअप करून तर मी घरून आलेच होते. त्यानंतर आमचे कॅमेरामॅन आणि त्यांची वाईफ येऊन बसलेलेच होते. त्यांना पण ऑलरेडी जायचं होतं बाहेर, त्यांच्या घरात लग्नकार्य होतं. त्यानंतर हे राजू सर आहेत, जे तिथले मॅनेजर आहेत आणि राकेश सरांची तर ओळख मी केलेलीच आहे. ते डिस्कस करत होते की कोणती स्क्रिप्ट, कोणती रील करायची, कोणत्या पद्धतीने. त्यानुसार ते साडीज परत पुन्हा शोधायला गेले, कारण की स्क्रिप्टच पूर्ण चेंज झालेली होती. त्यानंतर ना आम्ही ब्लाऊज शोधायला गेलो. फायनली साडी आणि ब्लाऊज सिलेक्ट झाली. साऊथ इंडियन साडी आणि बनारसी साडीवर करायचं होतं. ही होती साऊथ इंडियन साडी, जी किती सुंदर दिसत होती. पहिलं शूट झाल्यानंतर ना आम्ही केलं सेकंड साडीवरचं शूट, जी आहे बनारसी साडी. ही तर साडी एवढी सुंदर दिसत होती, एवढी छान दिसत होती की मला फोटोज आणि व्हिडिओज काढायचं असं आहे ना स्टॉपच करू वाटत नव्हतं. एवढी खुलून दिसत होती. मी कधी एवढे हेवी साडी घातलेली नाहीये. पण आज जेव्हा घालते तेव्हा एवढं छान वाटतंय, कारण की मला हेवी साडी आवडत नाही, कारण की खूप जास्त गरम पण होतं आणि खूप जास्त जड वाटते ती साडी. पण शूट झालं फायनली आणि त्यानंतर माझं झालं होतं पॅकअप आणि खूप थकवा आला होता. पण एक क्लायंट येणार होते भेटायसाठी अनदर शूटसाठी. आता शूट एकदा तुम्हाला तर माहिती आहे, इन्फ्लुएन्सर म्हणजे शूट आलेच आले आणि शूटचं काम असेल आणि क्लायंटला भेटणार नाही असं कधी होणार नाही. फायनली ते आले. 4 वाजले होते. 4 वाजता ते माझ्यासाठी भेटायला म्हणून आले आणि त्यानंतर आम्ही भेटलं, डिस्कशन केलं. अनदर शूटसाठी थोडंसं चहा-पाणी पिलं. त्यानंतर ना मी निघाले माझ्या घरी जायला. कारण की ऑलरेडी 4:45 वाजले होते आणि मी सकाळी 12 वाजताच्या दरम्यान इथे आले होते शूटसाठी आणि एवढं येऊन सुद्धा नाही स्क्रिप्ट तयार नसल्यामुळे खूप जास्त लेट झाला शूट करण्यासाठी आणि एवढं म्हणजे दिवस अख्खा गेला, पण त्या शूटमध्ये फक्त आम्ही एकच रील बनवू शकलो. पण कोई बात नाही, उद्या तर पुन्हा शूट आहेच. बाहेरचं वातावरण एवढं सुंदर होतं की काय सांगावं. फायनली घराच्या दिशेपर्यंत मी पोहोचले आणि हे आमचे आहेत डॉगिश भैया, जे कितीही हकलवलं तरी इथून काही जात नाही, एवढे लाडवलेले आहेत. चला, एवढे थकले होते ना, एवढं थकले होते आणि भूक भरपूर लागली होती. कारण की मी सकाळी फक्त चहा बिस्किटावर गेले होते. ते मला नाश्ता ऑफर करत होते, पण मीच नको बोलले, कारण की मी फायनली परत घरी येणारच होते. पॅकअप झालेलंच होतं, तर म्हटलं कशाला. पण ठीक आहे, असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर असंच मला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज बघा. मला प्रेम द्या भरपूर सारं आणि असंच फेमस करा. चला, बाय.